कृष्ण हरि ओम राम कृष्ण हरि ओम राम। श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। श्री ज्ञानदेव वंदन। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत। स्मरणतयाचे होता साचे चित्ती हर्ष नमावे, म्हणून वाटते पुन्हा पुन्हा ते पावन चरण नमावे। अनन्य भावे शरण रिघावे अहंकार सांडून, जणी टाकावी तयावरुनिया काया कुरवंडून। आणि पहावे नितांत सुंदर तेजोमय ते रूप, सहज साधनी नित्य रंगुनी व्हावे मग तद्रूप। ज्ञानेशाला नमिता झाला श्री सद्गुरुला तोष, वरद हस्तमस्तकी ठेऊनी देई मज आदेश। श्री ज्ञानेश्वरी गौरव। श्री ज्ञानेश्वरी अमृतगंगा, बहुत सुकृते लाभली जगा। पावन करी अंतरंगा, अंग प्रत्यंगा जीवाचिया। भक्तिभावे करिता स्नान, निर्मल होय अंतःकरण। जीवासी परम समाधान, साक्षात दर्शन श्री शिवाचे। जीवा शिवाची होता भेटी, मावळोनी ज्ञाता ज्ञेयादी त्रिपुटी। प्रकटे सोहम भाव प्रतीती, उरे शेवटी ज्ञप्ती मात्र। स्वामी स्वरूपानंद वंदन। नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा। आदिनाथ सिद्ध पुरुष तो स्वरूपानंद परमात्मा। चित्ती स्मरता वाचे वदता स्वामी स्वरूपानंद। आनंदाच्या उसळती लाटा होई परमानंद। परमदयाळा परमकृपाळा परमशांत स्नेहाळा। प्रियंवद कुळी अवतरे पावसी कैवल्याचा पुतळा। अहंकार सांडुनी धरावे पावन श्री गुरुचरण। श्री गुरुवरुनी टाकावी की काया कुरवंडून। नयन मनोहर स्वरूप सुंदर वारंवार पहावे। श्री गुरुनामी नित्य अंतरी निशिदिनी रंगुनी जावे। जसे अलंकापूर तसे ते पावस भूवैकुंठ। सोहम भावनांद तो तिथे स्वरूप शांती दूत। स्वरूपानंदा नमिता झाला प्रसन्न नारायण। प्रसन्न होता प्रसन्न चित्ता प्रसन्नता संपूर्ण। नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा। आदिनाथ सिद्ध पुरुष तो स्वरूपानंद परमात्मा। ओम स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम नमः श्री परमहंसास्वादित चरणकमलचिन्मकरन्दाय भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचन्द्राय नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहम् पूर्णब्रह्मपरानन्द मीशमालन्दिवल्लभम्। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्तिः शान्तिः शांती। अकारण करुणावरुणालय भगवंताच्या असीम कृपेने
साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत सम्राट विश्वमाऊली ज्ञानोबा यांच्या पवित्र वाङ्मयीन कृतीचं चिंतन करण्याकरता आपण उपस्थित झालेलो आहोत आणि यामध्ये 9व्या अध्यायाचं चिंतन आपलं चाललेलं आहे. काल आपण असं पाहून आलेलो आहोत की माऊलींनी सद्गुरू श्रीमन निवृत्तीनाथ महाराजांकडे सलगी केलेली आहे, थोडासा लढीवाळपणा दाखवलेला आहे आणि दृष्टांतपूर्वक माऊली बोलून आली आहेत की बालक जसं बोबड्या शब्दांनी बोलतं, वाकड्या आणि चुकचुकत्या पावलांनी चालतं, परंतु आई त्याचे कोड करून मनामध्ये जशी संतुष्ट होते, त्याप्रमाणे महाराज तुम्हा श्रोते असलेल्या सर्वज्ञ संतांचं प्रेम कोणत्या तरी निमित्ताने आमच्यावर असावं, या उत्कट आकांक्षेनेच आम्ही देखील या ठिकाणी हा लढीवाळपणा करत आहोत. हीच एक आस मानसी धरून लढीवाळपण करू आम्ही. इथपर्यंत अभंग क्रमांक 14 पर्यंतचा विचार काल आपण करून आलेलो आहोत. आता पुढे असं म्हणतात येरवी सर्वज्ञ तुम्ही संतजन, तेथे मी अजाण काय बोलू. शारदा पुत्रासे विद्या मिळवाया, हवी का करावया घोकंपट्टी. की माझ्या बोलण्याचा अधिकार नसताना तुमच्यासारखे सर्वज्ञ श्रोते शिकवले जावेत काय. अहो सरस्वतीच्या पुत्राने सामान्य शिक्षकाकडून धडापाठ करून शिकावं का, असा प्रश्न. माऊली म्हणतात, ज्याप्रमाणे बाळाने आई बाबा पुढे सलगी करावी, शिष्याने गुरु पुढे सलगी करावी, त्या न्यायानेच मी तुमच्या पुढे अर्थात वक्त्याने श्रोत्या पुढे सलगी करावी मी करत आहे. काय माऊलींनी श्रेष्ठांना आज्ञा केल्यासारखी झाल्यामुळे त्यांना एवढा परिहार द्यावा लागला होता. आपण मागच्या अभंगांमध्ये पाहिलं तर जणू काही श्रोत्यांनाच आज्ञा दिल्यासारखा विषय झाला, म्हणून माऊलींना हा परिहार द्यावा लागलेला आहे. आणि म्हणून एका महात्म्याने सुंदर विचार सांगितला आहे, जन्मभर माणसाने श्रोताच असावं, वक्ता होऊच नाही. श्रोता म्हणजे पखालीच्या वरच्या तोंडासारखा असतो आणि वक्ता हा पखालीच्या खालच्या तोंडासारखा असतो. पखालीचं खालचं तोंड बांधलं व वरच्या तोंडातून पाणी आत घातलं तर पखाल पाण्याने भरत असते. तसं माणसाचं तोंड बंद असावं आणि श्रवणाकरता कान उघडे असावेत, तर त्या श्रोत्याचा उद्धार होत असतो. किंबहुना एक सुंदर दृष्टांत मी ऐकलेला. एका राजाकडे एक मूर्तिकार आला. त्या मूर्तिकाराने 3 मूर्त्या आणलेल्या होत्या, समान धातूच्या, समान वजनाच्या, समान घडणीच्या, सर्व अगदी समान. आणि या 3ही मूर्ती राजासमोर त्याने ठेवून राजाला सांगितलं की या 3 मूर्तींची किंमत आपण करावी, मूल्य आपण करावं. राजाला प्रश्न पडला, वजन सारखं आहे, धातू एकच आहे, आणि असं असताना हा सांगतोय की या 3ही मूर्तींचं योग्य मूल्य करा, काय करायचं. आणि प्रधानमंत्र्यांवरती ही जबाबदारी दिली. तर प्रधान हुशार होता. त्याने त्या 3ही मूर्त्या बारकाईने निरखून पाहिल्या. त्यावेळेस त्याला असं लक्षात आलं की या 3ही मूर्त्यांना काही ठिकाणी छिद्र आहेत. मग त्याने
काही तांब्याची तार घेतली आणि एक मूर्ती जवळ आला. त्या मूर्तीच्या दोन्हीही कानांना छिद्र होते. त्याने उजव्या कानातनं घातलेली तार हे डाव्या कानातनं बाहेर आली. त्याला लक्षात आलं की दोन्ही कानांना छिद्र आहेत. त्यानंतर दुसऱ्या मूर्तीजवळ आल्यानंतर त्या मूर्तीच्या एकाच कानाला छिद्र होतं, दुसऱ्या कानाला छिद्र नव्हतं. म्हणून त्या प्रधानाने ती त्या कानामधनं घातलेली जी तार आहे तर ती तार मुखावाटे तोंडावाटे बाहेर आली. ठीक आहे. आणि तिसऱ्या मूर्तीजवळ ज्या वेळेला गेला त्यावेळेस लक्षात आलं की मूर्तीच्या एका कानाला छिद्र आहे, दुसऱ्या कानाला नाही किंवा तोंडालाही नाही. मग त्याने ती तार जी आत घातली ती तार थेट मूर्तीच्या पोटामध्ये गेली. मग त्या प्रधानाने सांगितलं, मूर्तीच्या या कानातनं घातल्यानंतर त्या कानातनं तार बाहेर आली. ही जी मूर्ती आहे ती 1000ची मूर्ती. ठीक आहे. दुसरी मूर्ती जी कानातनं तार घातली आणि ती तोंडात वाटे बाहेर आली ती 10,000ची. आणि जिच्या कानातनं तार घातली आणि त्या मूर्तीच्या पोटामध्ये ती तार गेली ती ₹1,00,000ची मूर्ती आहे. लक्षात घ्या. जो या कानाने ऐकतो आणि त्या कानाने सोडून देतो, नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे, अशी ज्याची स्थिती आहे त्याचं मूल्य फक्त ₹1,000. जो कानाने ऐकतो परंतु साठवून न ठेवता तोंडाने लगेच बोलतो त्याची किंमत ₹10,000. आणि जो कानाने ऐकतो आणि पोटामध्ये साठवून ठेवतो, मनन चिंतन त्याचं करतो, त्याची किंमत ₹1,00,000ची आहे. बघा आपण थोडंसं, आज मी ऐकतो आणि बोलतो 10,000 किमतीचा, परंतु तुम्ही सगळे श्रोते ऐकता आणि पोटात साठवून ठेवता, तुम्ही ₹1,00,000चे आहात, लाख मोलाचे तुम्ही आहात. म्हणून वक्त्यापेक्षाही श्रोत्याला विशेष महत्व आहे. म्हणून ते श्रोत्यापुढे सलगीची विनवणी करतात. आणि माऊली सांगतात की असा जर प्रसंग न धरला तर आपण सर्वज्ञ आहात, आपल्यासारखे भवादृश श्रोते सर्वज्ञ आहेत. म्हणजे निवृत्तीनाथ महाराज वगैरे किंवा जी मंडळी त्या ठिकाणी स्वतः माऊलीच्या मुखातनं ही ज्ञानेश्वरी ऐकायला बसलेली होती, त्या सर्वांना उद्देशून बोलतायत. काय भाग्य असेल हो त्या महापुरुषांचं की स्वतः माऊली प्रवचन करतायत, निरूपण करतायत आणि ते प्रत्यक्षात ऐकण्याचं भाग्य त्यांना लाभलेलं असेल. काय सच्चिदानंद बाबांचंही भाग्य असेल. आयुष्य भानू अस्ताला गेलेला होता, परंतु माऊलींनी स्वकृपेने स्वसामर्थ्याने त्यांना पुन्हा जिवंत केलंय. आणि मग त्या सच्चिदानंद बाबांनी या ज्ञानेश्वरीचं लिखाण केलंय. अनंत जन्मांचं भाग्य असेल त्यावेळेला साक्षात माऊलींच्या मुखातनं हे श्रवण करायला मिळालं असेल. किंबहुना माऊली जे बोलतात ते अक्षर अक्षर लिखाण करायला मिळालंय, महत्भाग्य. माऊली म्हणतात, तुम्ही तर सर्वज्ञ श्रोते आहात, मग मी आपणासमोर काय बोलू शकेन हे तुम्हाला माहिती नाही का? अहो हा तर माझा विनोद आहे. अर्थात मी नव्याने तुम्हाला काही शिकवू शकत नाही आणि तुम्हाला नवीन काही समजून घ्यायचंही नाहीये. याला उदाहरण देतात की एखाद्या सरस्वती पुत्राला धडापाठ करून विद्या शिकावी लागते का? हे जसं नाहीये त्याप्रमाणे. किंवा दुसरा दृष्टांत देतात, अवधारा आवडे तेसना धुंधुरू परी महातेजी न मिरवे, काय करू अमृताची या ताटी ओगरू ऐसी रससोय कैची. मूळ ज्ञानेश्वरीतली ही ओवी जर पाहिली तर अवघड वाटते. शब्द लवकर लक्षात येत नाहीत.
परंतु स्वामींनी कृपा केली. सोप्या भाषेमध्ये, प्रचलित मराठी भाषेमध्ये हा विचार सांगितला. काजवा तो देखा असो किती मोठा, काय त्याचा ताठा सूर्या पुढे, वाढावया जोगी अमृताच्या ताटी, पकवाने कोणती आणावी हो. माऊली म्हणतात की असं लक्षात घ्या की वाटेल तेवढा मोठा काजवा असला तरी पण सूर्याच्या महातेजापुढे तो शोभतो काय. त्याप्रमाणे तुम्हा सर्वज्ञांच्या समाजामध्ये मी शोभत नाही, पण याला मी तरी काय करू. अमृताच्या ताटामध्ये वाढता येतील असे योग्य मिष्टान्न कसे असणार. माझं शहाणपण जे आहे ते तुमच्या पुढे या अभंगांमध्ये दिलेलं जे काही उपमान आहे, दृष्टांत आहेत, त्यांच्याप्रमाणेच आहे. फार गंमत असते. काहींना बोलता येत नाही, लिहिता येत नाही आणि शिकवता येत नाही. काही असे बोलता येतं पण लिहिता येत नाही, शिकवता येत नाही. काही असे बोलता येतं, लिहिता येतं पण शिकवता येत नाही. आणि काहीच असे आहेत की त्यांना बोलताही येतं, लिहिताही येतं आणि शिकविताही येतं. मला तुमच्या समोर बोलताही येणार नाही, लिहिताही येत नाही आणि शिकवणं तर लांबच राहिलं. पण तरी देखील मी बोलतोय, हा माझा लढीवाळपणाच आहे. याला आणखी दृष्टांत देतात. स्वभावे शीतल जयांची किरणे, तयासी विंजने घडे केवी, कैसे ऐकवावे नादासी गायन, घालावे भूषण भूषणासी. अहो, ज्याचे किरणच मुळात थंड आहेत, अशा चंद्राला पंख्याने वारा घालणं योग्य होईल काय. जगामध्ये थंड कोण आहेत तर या संबंधामध्ये चिंतन असं दिलेलं आहे. चंदनम शीतलम लोके, चंदनाद अपि चंद्रमाहा, चंद्र चंदनयोर मध्ये शीतला साधु संगती. जगामध्ये चंदन थंड आहे, शीतल आहे. आपल्याला आता खरं चंदन पाहायला मिळतच नाही. 52 कशी चंदन असं चिंतन असं दिलेलं आहे. उकळतं तेल असावं आणि त्या उकळत्या तेलामध्ये या चंदनाच्या तेलाचे किंवा चंदनाचे 2 थेंब जरी पडले तरी उकळतं तेल ताबडतोब थंड होतं, शीतल होतं. एवढं चंदनाचं महत्व आहे. पण या चंदनापेक्षाही चंद्रमा हा अधिक शीतल आहे. चंदन फक्त त्या तेलालाच, उकळत्या तेलालाच थंड करतो, परंतु चंद्रमा मात्र या सृष्टीतील यावत जीव मात्रांना थंड करतो, शीतलता, आल्हादकता प्रदान करतो. मग ज्याचे किरणच असे थंड आहेत, अशा चंद्राला पंख्याने वारा घालणं हे योग्य होईल काय. तयाशी विंजणे केवी घडी, विंजणे शब्दाचा अर्थ वारा घालणे, किंवा शब्दालाच शब्द ऐकवणे आणि अलंकारालाच अलंकार घालणे हे शक्य होतं काय, सहज आहे काय, नाही ना. किंवा माऊली सांगतात, सांगा सुगंधाने काय ते हुंगावे, सागरे नहावे कोणे ठाई, आघावे आकाश घालील जो पोटी, ऐसी वस्तू मोठी दुजी कोठे. प्रश्न विचारतायत. आपण फुलांचा वास घेतो, सुगंध घेतो, परंतु त्या परिमळाने कुणाचा वास घ्यावा. म्हणून बघा कसं वर्णन आहे. मळया निळ शीतळू, पालवी नये गाळू, सुमनाचा परिमळू गुंफिता नये, तैसा जाणा सर्वेश्वरू, म्हणो नये साना थारू, स्वरूपाचा निर्धारू कोण जाणे, मोतियाचे पाणी भरिता नये रांजणी, गगनासी गवसनी घालिता नये.
जगामध्ये काही गोष्टी अशा आहेत की त्या करणं शक्य नाही आहे. फूल आपण गुंफू शकतो, फुलांचा हार बनवू शकतो, परंतु सुगंधाचा हार बनवलाय, त्या परिमळाचा हार बनवला, असं कधी होतं काय? नाही आहे. त्याप्रमाणे म्हणजे हे जसं अघटित आहे, त्याप्रमाणे सर्वेश्वरू अर्थात तो परमात्मा हा कल्पनातीत आहे. त्याला लहानही म्हणता येत नाही, मोठेही म्हणता येत नाही. त्याच्या स्वरूपाचा खरा निर्धार हा कुणालाही करता येत नाही. सुमनातील परिमळाचा हार गुंफता येत नाही, मोत्याचं पाणी रांजणात भरता येत नाही, आणि आकाशाला जशी गवसणी घालता येत नाही, त्याप्रमाणे त्या सर्वेश्वराच्या स्वरूपाचं निर्धारण करता येत नाही. का? त्याचं कारण असं आहे, ब्रह्म वस्तू आहे, पण त्याला विषय करण्याकरता मागे ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय ही त्रिपुटी नाही. परिमळ जसा परिमळाला विषय नाही, त्याप्रमाणे ब्रह्म ब्रह्माला विषय नाही. घट प्रमात्याला विषय आहे, पण प्रमाता व घट प्रमेय हे दोन्ही बाधित आहेत. पण ब्रह्म मात्र अबाधित असून एकमेवा द्वितीय आहे, म्हणून त्याला कोण विषय करील हा प्रश्न आहे. म्हणजे जसा परिमळच परिमळाला विषय होत नाही, त्याप्रमाणे ब्रह्म हा अन्य कुणालाही विषय होत नाही. का? कारण की ब्रह्म एकमेवा द्वितीय आहे. जर दुसरा असेल, त्रिपुटी जर असेल, त्या ठिकाणी विषय होणं हे संभवनीय होऊ शकतं. म्हणूनच असं सांगतात की ब्रह्माचं विषयगत प्रत्यक्ष आहे, ज्ञानगत प्रत्यक्ष नाही. आणि प्रमाणजन्य प्रत्यक्षतेवर ज्ञानगत प्रत्यक्षता असा देखील एक पक्ष आहे. परंतु सांप्रदायिकांच्या मताने विषयगत प्रत्यक्षतेवरच ज्ञानगत प्रत्यक्षता असते. उदाहरण दिलेलं आहे, सुख दुःख हे अंतःकरणाचे धर्म आहेत. अंतःकरण वृत्ती प्रत्यक्ष आहे, म्हणून अंतःकरणाचे धर्म सुख दुःख हे पण प्रत्यक्षच आहेत. आणि सुख दुःखाचे प्रत्यक्ष आहे, म्हणून सुख दुःख हे ज्ञानाचे प्रत्यक्ष आहेत. हे जसं आहे त्याप्रमाणे ब्रह्म हे देखील प्रत्यक्ष स्वरूपच आहे, म्हणून ब्रह्माची ज्ञानगत प्रत्यक्षता होऊ शकते. आणि यावरूनच प्रथम विषयगत प्रत्यक्षता आणि नंतर विषयगत प्रत्यक्षता असं ठरतं. आपल्याला आपल्या शरीराचं ज्ञान होतं तेव्हा शरीर हे विषय आहे आणि आपण म्हणजे आत्मा हा प्रमाता विषयी वाटतो. पण हे दोन्हीही वाटणं हे वस्तुतः काय आहे तर भ्रमच आहे. कारण की विषय आणि विषयी या दोघांचं अधिष्ठान काय आहे तर ब्रह्मच आहे ना. त्याच्या प्रत्यक्षतेवरच प्रमाता आणि शरीराचं प्रत्यक्ष होतं, परंतु तो मात्र कुणालाही प्रत्यक्ष होत नाही, विषय होत नाही. आणि लक्षात घ्या, तो परमात्मा जर कुणाला विषय झाला असता तर तो जड झाला असता. त्याला जर कोणी विषय केलं असतं तर तो व्यवहार्य झाला असता, पण तसं होत नाही. म्हणून परिमळ सर्वांना विषय होतो, परंतु तोच परिमळाला विषय होईल काय? होत नाही. समुद्रामध्ये सर्वजण स्नान करतील, पण समुद्राने समुद्रात कसं नहावं? आकाशात सर्व मावेल, परंतु आकाश ज्यामध्ये मावेल अशी मोठी वस्तू कोणती आहे काय? भूत भौतिक सृष्टीत सर्वात मोठं आकाश आहे. आपण बघा, आकाशात वायू, वायूत अग्नी, अग्नीत जळ, जळात पृथ्वी, पृथ्वीत स्थावर जंगम भौतिक सृष्टी. अशा रीतीने पेटीत पेटी जशी असावी त्याप्रमाणे हे चार भूतांसह संपूर्ण भौतिक सृष्टी एकमेकांमध्ये मावतात. परंतु आकाश कशात मावेल? संपूर्ण भौतिक सृष्टी या आकाश तत्वामध्ये मावते.
आकाश मायेत आणि माया ब्रह्मात असं असलं तरी इथे मात्र माया ब्रह्मापर्यंत जायचं नाही, फक्त आकाशापर्यंतच गृहीत धरायचं आहे. कारण की माऊलीने दृष्टांत तिथपर्यंत दिलेला आहे. जसं संपूर्ण आकाश ज्याच्यामध्ये साठवलं जाईल असा अवकाश नाही. आता सिद्धांताकडे येतात. देवी होनिया अवधान तृप्ती पावोनिया चित्ती समाधान मुखे धन्योद्गार काढाल आपण ऐसे वक्तपण असे कोणा. माऊली म्हणतात त्याप्रमाणे हे सद्गुरू श्रीमन निवृत्तीनाथ महाराज, तुमच्या श्रवणाची इच्छा तृप्त होईल आणि तुम्ही म्हणाल की तसे हे व्याख्यान माझ्याकडून होईल, असे वक्तृत्व कुणाला आहे ज्याच्यामुळे तुम्ही संतुष्ट व्हाल. माऊली या ठिकाणी फार सुंदर शिकवण देतात. वक्त्याने श्रोत्याशी नेहमी विनयपूर्वक आणि गोड बोलत जावं. म्हणजे वक्त्याने म्हणावं की तुम्ही श्रवणाला बसाल आणि तुमच्या मनाची इच्छा पूर्ती होईल असं वक्तृत्व कुणात आहे, असं नम्रतेने नेहमी बोलत जावं. मी असं सांगणार आहे अशी अभिमानाची भाषा ही वापरू नये. कारण सांगणारा स्वतंत्र नाही. अरे बाबा तू पुष्कळ सांगशील, परंतु श्रोत्याने ऐकलं तर त्याचा उपयोग आहे की. आणि गंमत अशी आहे की मुळात अध्यात्मशास्त्र सांगताच येत नाही. एक लक्षात घ्या, शिकून ग्रंथ लिहिणं सांगणं वेगळं आणि अनुभवातून लिहिणं किंवा सांगणं हे वेगळं आहे. वक्ता हा पूर्ण भूमिकेचा असेल तर त्याची पूर्णता श्रोत्याला कळत नाही, आणि श्रोता पूर्ण भूमिकेचा असेल तर त्याची पूर्णता वक्त्याला कळत नाही. ही मोठी अडचण आहे ना. पण ज्या ठिकाणी श्रोता वक्ता दोन्ही पूर्ण असतात त्या ठिकाणी ते दोघेही थांबतात. सांगतयाचे बोलणे खुंटे, ऐकतयाचे व्यसन तुटे, हे जाणणे साने मोठे उरोनेदी. माऊली म्हणतात श्रोता पूर्ण असेल तर वक्ता किती बोलेल, आणि वक्ता पूर्ण असेल तर श्रोत्याला काय कळेल. आणि असं जरी असलं तरी माणसाने नेहमी वक्तृत्व करीत जावं. का? कारण की वक्तृत्वामध्ये आपण उघडे पडत असतो. म्हणून असं आहे, अमुक एक गोष्ट मी अजूनपर्यंत अभ्यासलेली नाहीये म्हणून माणसाने ती गोष्ट नाकारूच नाही. माणसाने म्हणावं की होय ठीक आहे, मी अभ्यास करतो, याविषयी सांगण्याचा प्रयत्न करतो, काय होईल, उत्तम रीतीने सांगता आलं तर ठीक आहे, अन्यथा आपलं पितळ उघडं पडेल, या पलीकडे काय. म्हणून कसोटी जर आली तर सोन्याने स्वतःला घासून घ्यायला मागे पुढे पाहू नये. जर खरोखर सोने असू तर आपला मान वाढणार आहे, आणि जर तेवढी आपल्यामध्ये प्रतिभा नसेल आपलं पितळ उघडं पडेल, या पलीकडे काय होणार आहे. किंबहुना बोलायचं कशा करता तर श्रोत्यांकडून आपली चूक भरून निघण्याकरता वक्तृत्व करावं. श्रोत्यांचा अंत कोण घेऊ शकेल हो. किंबहुना म्हणून ब्रह्मलीन वैकुंठवासी हरिभक्तीपरायण गुरुवर्य श्री धुंडा महाराज देगलूरकर यांच्या जीवनातला प्रसंग आहे. जवळपास 6 ते 6.5 दशक, वयाचे 60 ते 65 वर्ष, पंढरपुरी चातुर्मासामध्ये प्रतिवर्षी महाराज ज्ञानेश्वरी सांगत असत. किंबहुना महाराजांच्या श्रीमुखातनं ज्यांनी ज्ञानेश्वरी श्रवण केली, उपमा त्या दैवाची कोण वाणी, त्यांच्या भाग्याचं काय वर्णन करावं. भाग्यवान श्रोते होते. सिद्धांतांची रेलचेल असे, नवे नवे नवरसांचा तो भरलेला सागर त्या ठिकाणी त्यांना अनुभवायला मिळत असे.
गंमत अशी की इतके वर्ष ज्ञानेश्वरी सखोल रीतीने अभ्यासून चिंतन करूनही शेवटी महाराज असं म्हणाले होते की इतके वर्ष ज्ञानेश्वरी सांगूनही मला काहीच कळालेलं नाही आणि मला कळते म्हणून मी ज्ञानेश्वरी सांगत नसून माऊलींनी ती मला समजावून द्यावी, मला कळावी याच्याकरता म्हणून मी सांगतोय. अर्थात श्रोत्याने आपली चूक भरून काढावी निघण्याकरता म्हणून माणसाने वक्तृत्व केलं पाहिजे. श्रोत्यांचा अंत कोण घेऊ शकेल? वक्त्याला असं वाटत असतं की आपण नवीन सांगितलं, परंतु वक्त्यापेक्षाही श्रोता हा अधिक बुद्धिमान असतो. किंबहुना सांगू काय, आपण थोडासा तराजूचा विचार करा. तराजू मध्ये जड वस्तू ज्या पारड्यामध्ये असते ते पारड नेहमी खाली असतं आणि वजनाने हलकं जे पारड असतं ते वरती असतं. लक्षात आलंय? गंमत बघा, श्रोता खाली बसतो आणि वक्ता वर बसतो, याचाच अर्थ असा आहे की जड पारड खाली आहे आणि हलकं पारड वरती असतं. पण असं जरी असेल तरी वक्त्याने देखील आपलं वक्तृत्व सोडू नये आणि त्यातच त्याला अनुभव येतो. याकरताच पुढे माऊली उदाहरण देतात. परी सर्व विश्वा प्रकाशिता होय, ऐसा जो का सूर्य नारायण, तया काढवात लावनिया देखा, ओवाळू नये का भक्तिभावे. माऊली म्हणतात, संपूर्ण विश्वाला प्रकाशित करणाऱ्या सूर्याची हातात धरलेल्या वातीने आरती करू नये का? किंवा सर्व पाण्यांचा स्वामी असलेला जो समुद्र आहे त्या समुद्राला चुळकाभर पाण्याने अर्घ देऊ नये काय? तर ज्याप्रमाणे आपल्याला उत्तर देता येतं की हो, सूर्य जगाला प्रकाशित करणार आहे, मान्य आहे, परंतु आपल्या हातामध्ये असलेली जी काडवात आहे, म्हणजे जो दिवा असेल, त्या वातीने त्या सूर्याची आरती करावी, त्याला ओवाळावं. किंवा अथांग पाण्याने भरलेल्या समुद्रातील चुळभर पाणी आपल्या हातात घेऊन आपण त्या सूर्याला किंवा समुद्राला अर्घ्य देऊ नये काय? तर द्यावं. हेच जसं आपल्याला कळतं त्याप्रमाणे वक्त्याने सुद्धा आपल्याला जेवढी बुद्धी असेल तेवढं श्रोत्याला सांगण्याची सेवा करू नये काय? तर निश्चित करावी. वक्त्याने नेहमी बुद्धी आहे तेवढी श्रोत्याची सेवा करावी. आणि लक्षात घ्या, पूर्ण बुद्धी झाल्यावर बुद्धीच राहत नाही आणि बुद्धी राहते तोपर्यंत ती पूर्ण झालीच नाही असं समजावं. उदाहरण सांगू काय, वाहत पाणी आहे ती गंगा आणि स्थिर पाणी आहे तर समुद्र. त्याप्रमाणे वक्त्याची बुद्धी आहे तोपर्यंत ती पूर्ण नाही आणि पूर्ण झाली तर बुद्धीच राहत नाही. तुर्या म्हणजे बुद्धी न राहणे. आपल्याला आपल्या बुद्धीची ओळख नाही, स्वच्या बुद्धीला स्वचा परिचय असावा आणि तो फार मोठा समजावा. तर या दृष्टांतांप्रमाणे ज्याप्रमाणे त्या सूर्यालाही ओवाळावं आणि समुद्रालाही अर्घ्य द्यावं, त्याप्रमाणे प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती आणि मी दुबळा अर्जितसे भक्ती, म्हणून बोल जरे गंगावती स्वीकाराल की. माऊली म्हणतात, हे सद्गुरू श्रीमन निवृत्तीनाथ महाराज, आपण किंवा जे श्रोते, आपण मूर्तिमंत शंकर आहात. आता इथे निवृत्तीनाथ महाराज श्रोते आहेत, हे शंकर स्वरूप आहेत आणि माऊली ज्ञानोबाराय हे वक्ते आहेत, ते विष्णू आहेत. अध्यात्म विद्या देखील कुठून निर्माण झाली तर भगवान शंकरांपासून, म्हणून शांकरी विद्या असं म्हटलेलं आहे. याबरोबर आणखी श्रोते सोपान काका आहेत, ते ब्रह्मदेवाचे अवतार आहेत. भगवान शंकर आणि महाविष्णू हे निवृत्तीतले आणि ब्रह्मदेव प्रवृत्तीतले. माऊली म्हणतात, आपण साक्षात मूर्तिमंत शंकर आहात
आणि मी दुर्बळ मनुष्य भक्तीने पूजा करत आहे. आणि म्हणून बेलाऐवजी मी जरी निर्गुळीचा पाला वाहत असलो तरी तिचा आपण बेल समजून स्वीकार कराल. कारण बेलाचा पाला अथवा निर्गुळीचा पाला याला महत्व नसून वाहणाऱ्याच्या भक्ती प्रेमाला महत्व आहे. आपण स्वीकारालच. म्हणजे माझं व्याख्यान हे जरी आपणाला परिपूर्ण समाधान प्राप्त करून देणार नसलं तरी देखील आपण ऐकालच, अशी माझ्या ठिकाणी असलेली एक आशा आहे. किंबहुना याला उदाहरण देतात. बाळक बापाची ताटी रिगे आणि बापा तेची जेवू लागे, की तो संतोषले निवेगे मुखची ओढवी. उदाहरण माऊली फारच सुंदर देतात. काय एखाद्या 100 वर्ष संसार केलेल्या व्यक्तीला देखील इतकी सुंदर दृष्टांत देता येणार नाहीत, अशी दृष्टांत माऊली देतात. किती अभिनवता आहे. माऊली म्हणतात, एखादं लहान मूल बापाच्या ताटात जेवायला बसतं आणि ताटातील वाढलेले पदार्थ आपल्या हातात घेऊन ते बापाला जीव घालायला लागतं. वास्तविक पाहता लेकराने बापाच्या हाताने जेवावं, पण लहान लेकरूच लढीवाळपणाने बापाला जीव घालतं. तेव्हा आश्चर्य असं की तो बाप सुद्धा त्या मुलावर न रागावता उलट आनंदाच्या भराने आपलं तोंड हे ज्याप्रमाणे त्याच्या पुढे करतो. मनाला बरं वाटल्यामुळे उतावीळपणाने तो बाप देखील त्या मुलाकडे तोंड करतो की नाही. खाऊ घाल करतो. मध्येच मुद्दाम होऊन त्याचं बोट चावल्यासारखं करतो, ओठांनी का होईना. पण म्हणजे हे सर्व दृश्य जे आहे पाहण्यासारखं आहे. त्या अभिज्ञान शाकुंतल नावाच्या नाटकामध्ये असं चिंतन केलेलं आहे. आलक्ष दंत मुकुला ननिमित्त हासै, रव्यक्त वर्ण वचनीय वच रमणीय वच प्रवृत्तीन, धन्यास्तदंग रजसा मलिनी भवंती. कालिदास म्हणतात, असा गृहस्थाश्रमच खरा धन्य आहे. कसा तर आलक्ष दंत मुकुलान अनिमित्त हासै. एक माता माऊली आहे, तिने आपल्या मांडीमध्ये बाळ घेतलेलं आहे. दोघं एकमेकांकडे पाहत आहेत. बाळ आईकडे पाहत आहे, आई बाळाकडे पाहते. आणि काहीही कारण नसताना ते बाळ एकदम खुदकन गोड असं त्या आईकडे पाहून हसतंय. त्या आईला इतका आनंद वाटतो, अरे वा कसं हसतंय, अरे वा. हे हसणं कसं आहे, अनिमित्त हास आहे. ही निमित्त नाहीये, अनिमित्त हास आहे. आणि मग ते बोबड काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतं. ते काय बोलतं त्यालाही कळत नाही, हिलाही कळत नसतं. परंतु असे ज्यांच्या मांडीवरती हे निरागस निर्लोभ असूया रहित असलेले बालक खेळतात. किंबहुना कुठून तरी बालक खेळत आलंय, खेळताना ते चिखलामध्ये माखलेलं आहे, धुळीत माखलेलं आहे. आणि असं बालक येऊन अचानक मांडीवर बसलंय. आता आपले कपडे तर खराब होत आहेत, परंतु बसल्या बसल्यात ते असं वर पाहत आहे आणि एकदम गोड हसताय. धन्यास्तदंग रजसा मलिनी भवंती. अशा त्या बालकाच्या अंगरजाने ज्याचं शरीर वस्त्र मलिन झालेले आहेत, असेच खरे जगामध्ये धन्य आहेत म्हणतात. बऱ्याच वेळेला असं होतं की नाही, आपण म्हणतो चला हातपाय धुवा मग भोजनाला बसा,
पण लहान बाळक आपलं रांगत रांगत येतं आणि एकदम ताटात हात घालतं. ते काही हात धुतलेले असतात काय? नाही. स्वतःच्याही तोंडामध्ये एक घास घालतं, दुसरा घास उचलतं आणि बापाच्या तोंडामध्ये घालतं. मग या वेळेला बाप रागावतो का त्यावरती? तर नाही. त्याला आनंद वाटतो, मनाला बरं वाटल्यामुळे त्या उतावीळपणाने, जसा तो पाहत नाही की याने हात धुतलेला आहे की नाही, किंवा याच्या पूर्वीचा घास याने स्वतःच्या तोंडामध्ये घातला होता, तो हात उष्टाय, काही न पाहता तो जसा ते घास खाण्याकरता तोंड पुढे करतो, त्याप्रमाणे हे दृष्टांत देऊन झाल्यानंतर आता सिद्धांत सांगतायत. तैसा मी तो जरी बालबुद्धी जड, करी बडबड तुम्हापाशी, तरी तेने तुम्ही पावाल संतोष, स्वभाव विशेष प्रेमाचा हा. त्याप्रमाणे मी तुमच्याशी पोरबुद्धीने जरी बाष्कळपणा करत आहे, माऊलींनी याला चावटी म्हटलेलं आहे आणि चावटी शब्दाचा अर्थ बडबड आहे, तरी देखील या माझ्या चावटीमुळे, बाष्कळपणामुळे, बडबडीमुळे तुम्ही आनंदितच व्हाल किंवा व्हावे का? कारण की प्रेमाची जातच अशी आहे, प्रेमाचा स्वभावच असा आहे. प्रेमी व्यक्तीने काही जरी केलं तरी ते रुचतं, पटतं आणि तेच हवं हवंसं वाटतं. हीच प्रेमाची जात आहे. आणि तसं जर आपण पाहिलं ना, तर ब्रह्माच्या संबंधाने काहीही बोला, ती चावटीच आहे, म्हणजे बडबडच आहे. कारण व्यवहारामध्ये घटपटाती पदार्थ वाच्य म्हणजे लक्ष्य होतात, म्हणून त्या संबंधी कितीही बोलता येतं. परंतु ब्रह्म हे अवाच्य असल्यामुळे, वाच्यवृत्तीचा, लक्ष्यवृत्तीचा विषयच होत नसल्यामुळे त्या ब्रह्मविषयक बोलणं ही चावटीच आहे. शास्त्र असं सांगतं, अवचने नैव पुरो वाच, म्हणजे शिष्याने सद्गुरूंना ब्रह्मविषयी काही विचारू नये आणि सद्गुरूंनी देखील शिष्याला ब्रह्माविषयी काही बोलू नये. ते जगद्गुरू शंकराचार्यांचं वर्णन केलंय बघा. चित्रम वटतरोर्मूले वृद्धा शिष्या गुरुर्युवा, गुरुस्तु मौनम व्याख्यानम शिष्यास्ते पूर्ण छिन्न संशयाः. एका वटवृक्षाच्या खाली एक आश्चर्यकारक दृश्य पाहिलं म्हणे. काय पाहिलं? ऐकायला बसलेले जे श्रोते आहेत, शिष्य जे आहेत, ते वृद्ध आहेत, गुरुर्युवा, आणि गुरु सांगणारा, उपदेश करणारा वक्ता जो आहे तो युवा आहे. बरं, गुरुस्तु मौनम व्याख्यानम. आता व्याख्यान गुरु करतायत. काय व्याख्यान करतायत? मौनम. मौन हेच गुरुचं व्याख्यान आहे. पण या मौन रूपी व्याख्यानाने शिष्यास्ते छिन्न संशयाः, शिष्य मात्र संशय रहित होत आहेत. म्हणून सांगतात की गुरुने शिष्याला ब्रह्माविषयी काही सांगू नये आणि शिष्याने सद्गुरूंना ब्रह्माविषयी काही बोलू नये, तर विचारू नये. गुरुजवळ शिष्याने राहावं आणि त्यांच्या स्थितीवरून, त्यांच्या वागणुकीवरूनच त्याने मुक्त व्हावं, हा त्याचा उत्कृष्ट अधिकार आहे असं समजावं. एक, श्री गुरूंनी महावाक्य सांगावं, तत्त्वम असि, आणि हे ऐकून शिष्याने मुक्त व्हावं. तुका म्हणे कानी ऐकिली मात, तोची झाला घात जीवपणा. असं व्हावं. किंवा काना वचनाची ये भेटी, सरिसाची पै किरीटी, वस्तू होणी उठी कवण एक जो. असा प्रसंग ज्या ठिकाणी दिसतो, समजावं त्या ठिकाणी त्या शिष्याचा अधिकार थोडा कमी आहे. मग तुमच्या या बोलण्याला प्रमाण काय असं विचारलं तर त्याही पेक्षा कमी अधिकाराचा समजावा. म्हणजे शिष्य जो आहे
त्याने जर म्हणलं की महाराज तुम्ही हे सांगितलं ठीक आहे, परंतु याला प्रमाण काय, असं जर सद्गुरूंना विचारलं तर समजावं की हा त्यापेक्षाही कमी अधिकाराचा आहे. बरं, तुम्ही जे सांगताय त्याला दृष्टांत काय, असं जर विचारलं तर तो अत्यंत कनिष्ठ अधिकारी समजावा. म्हणजे दृष्टांताने पटणं, प्रमाणाने पटणं, गुरुनी सांगितलेल्या अनुभवाने पटणं, यामध्ये अंतर आहे की नाही? फार अंतर आहे. सार गोष्ट अशी की मी जे बोलतो ते बाळबुद्धीने केलेली बडबड आहे, परंतु तुम्ही संतुष्ट व्हावे अशी प्रेमाची जात आहे. आणि तेने आपुलेपणाचे नि मोहे, तुम्ही संत घेतले असा बहुये, म्हणून केली या सलगीचा नोहे आभार तुम्हा. स्वीकारिले मज आपुला मानूनी, तुम्ही संतजनी प्रेम भरे, म्हणून माझी या सलगीचे ओझे वाटेना सहजे तुम्हा लागी. माऊली म्हणतात असं हे खरं प्रेमच आहे. या प्रेमाचा स्वभाव जातच अशी असल्यामुळे तुम्ही सर्वांनी हा ज्ञानोबा माझा आहे अशा या आपलेपणाच्या अतिशय मोहाने मला विकत घेतलेला आहे. माऊली म्हणतात की निवृत्तीनाथ महाराज वगैरे जे संत यांनी, अरे हा ज्ञानोबा माझा आहे अशा या आपलेपणाच्या अतिशय मोहाने मला विकत घेतलेलं आहे. मोहाने, म्हणून मी केलेल्या लढीवाळपणाचा तुम्हाला मनाला भार वाटणारा त्रास होणार नाही. काय आहे? ओवीमध्ये मोह शब्द आलाय ना. हा मोह शब्द वाईट नाही. दैवी किंवा आसुरी कोणतीही संपत्ती वाईट नाही. काम, क्रोध, लोभ, मोह या आसुरी संपत्तीचाही परमार्थामध्ये विनियोग करता येतो. उदाहरणार्थ भक्ताचा देवावर मोह असावा आणि मुमुक्षूंचा श्री गुरुवर मोह असावा. म्हणून माऊली म्हणतात की हे गुरुराया, तुम्हाला माझा मोह आहे, म्हणून मी कसेही बोललो तरी त्याचे ओझ न वाटता माझ्या बोबड्या बोलण्याचे तुम्ही कौतुक करालच. आणि हे जे माऊली बोलतात त्याचं समर्थन पुढच्या ओवीने करतात. मारी तसे ढुसी वत्स पुन्हा पुन्हा, धेनु सोडे पान्हा अधिकची, देखा संत जन प्रियाची या रोषे, प्रेमते होतसे द्विगुणित. अहो तान्हयाचे लागता झटे, तेने अधिकची पान्हा फुटे, रोषे प्रेम दुनवटे पढियंत याचेने. म्हणजे उदाहरण देतात, गाईच्या किंवा आईच्या स्तनाला वाशराने किंवा बालकाने ढुसण्या दिल्यावर जसा अधिकच पाना फुटतो, कारण बाळाची भूक आणि मातृस्तनातील दुग्ध याचा संबंध आहे. मूल ज्या वेळेला आईच्या गर्भात असतं त्याच वेळेला आईच्या स्तनामध्ये दूध निर्माण होतं आणि मूळ जसं जसं मोठं होईल तसं तसं दूधही वाढत जातं. अर्थात मातृस्तनामधील असलेलं दूध ज्याप्रमाणे केवळ तिच्या मुलाकरता आहे, अन्याकरता नाही. नाथ महाराजांनी म्हटलेलं आहे, बाळा दुधा कोण करीतो उत्पत्ती किंवा केलीसी उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. एकाच वेळेला युगपत मातृगर्भामध्ये बाळ आणि दूध या दोन्हीची वृद्धी होत असते. किंवा दुसरं उदाहरण देतात, प्रेमी माणसाच्या रागवण्याने ज्याच्यावर रागवायचं त्याविषयी अधिकच प्रेम वाढत असतं. काय आहे, पहिल्या
उदाहरणासंबंधामध्ये विस्तार आहे, परंतु प्रवचनाच्या काही मर्यादा पडतात आणि त्यात मी लहान थोडंसं बोलून जातो. मातेला ज्या वेळेला स्वतःच्या ठिकाणी असलेल्या दुधाचा वेच व्हावा वाटतो, त्यावेळी तिच्या मुलाला भूक लागते. म्हणूनच आईला मुलाची भूक कळते असं म्हणलेलं आहे. किंबहुना माऊलीच पुढे म्हणतात, आगाथानी कीर दूध गूढ परी थानीसीच नव्हे की गोड, म्हणून सरोका सेवित याची चाड जरी अनन्यू मिळे. सृष्टीतल्या काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. रात्री अंधारात जरी गाईचं वासरू सोडलं आणि 10 गाई बांधलेल्या असल्या तरी जिचं वासरू तिच्याच कासेला लागतं आणि अधिक ढुसण्या दिल्यावरच अधिक पाना सोडते ती गाय, त्याप्रमाणे किंवा अत्यंत प्रिय मनुष्य असेल आणि तो जर रागावला तर त्या रागावण्यानेच प्रेम दुप्पट वाढतं. म्हणून महाराज, म्हणून मज लेकुरे वाचून बोले, तुमचे कृपाळूपण निदैले, ते चेईले ऐसे जी जाणवले या लागे बोलिलो मी. हे 2 उदाहरणं जशी दिली आहेत ना, गाईचं आणि गाई वासराचं, 2 प्रेमी माणसांचं, माऊली म्हणतात त्याप्रमाणे या माझ्या लेकराच्या बोबड्या बोलण्याने तुमचं निजलेलं जे कृपाळूपण आहे ते जाग होईल असं जाणूनच मी बोललोय. आपल्या शिष्याने कृतार्थ व्हावे अशी शिष्याच्या कृतार्थतेची काळजी करणारा गुरु असेल तर त्याने शिष्य करावा. निज शिष्याची मरण चिंता स्वये निवारी जो तत्वता. म्हणजे माऊली म्हणतात, मी जे काही तुम्हाला पहिले अवधान एकले दीजे असं म्हणालो ना, तर असं मी तुम्हाला म्हणणं योग्य नाही हे मला कळत आहे, परंतु माझ्या लेकराच्या या बोलण्याने तुमचं ते झोपलेलं कृपाळूपण जाग होईल हे मला निश्चितपणे कळालं, म्हणूनच मी ते बोललेलो आहे. उदाहरण सांगतात, मुलाला जगविण्याकरता जी आपले प्राणपणाला लावते त्या आईने मुलगा होण्याची इच्छा करावी. त्याप्रमाणे गुरुने नरकाला जाण्याची पाळी आली तरी शिष्याचा उद्धार करावा वाटावं असं ज्याला वाटेल त्याने शिष्य करावा, असं गुरु शिष्याचं नातं असावं. सार गोष्ट की जोपर्यंत मी बोलणार नाही तोपर्यंत तुमच्या ठिकाणी माझ्याविषयी विशेषपणा येणार नाही, म्हणून मी बोललो आहे. एरवी चांदणे पिक विजत आहे चेपणी, की वारया घापत आहे वाहणी, हा हो गगनासी गवसणी घालीजे केवी. एरवी जर आपण पाहिलं तर चांदणं कोणी आढीत दडपण घालून पिकवीत असतो का? किंवा वाऱ्याला कोणी गतीच्या प्रवाहामध्ये घालत असतो का? अहो, आकाशाला गवसणी कशी घालावी? ऐका पाणी ओथी जावे न लगे, म्हणजे पाणी जसं पातळ करावं लागत नाही, लोण्याला जसं घुसळावं लागत नाही, लोण्यात रवी शिरत नाही, त्याप्रमाणे तुम्हाला पाहून माझं व्याख्यान मागे परततं. म्हणजे या गीतार्थाला पाहून माझं लाजलेलं व्याख्यान जे आहे ते माघारी परततं. सूर्यप्रकाशापुढे ज्याप्रमाणे सर्व प्रकाश कमी पडतात, तसं तुमच्या पुढे मी काहीही बोललो तरी ते फिकेच पडणार आहे. हे असो शब्द ब्रह्मजिये बाजे, शब्द मावळले या निवांत निजे, तो गीतार्थ मराठी या बोलीजे, हा पाडू काही. सांगतात
हे असो की शब्दरूपी सूर्य मावळल्यानंतर परमात्म्याचे वर्णन करणारे शब्द नेती नेती म्हणून कुंठित झाल्यानंतर वेद ज्या बाजेवर निवांत झोपतो तो गीतार्थ आणि या महाराष्ट्र मराठी भाषेत सांगावा अशी माझी योग्यता आहे काय, हा प्रश्न आहे. काय आहे? अनात्म पदार्थाच्या ज्ञानात वृत्तीव्याप्ती आणि फलव्याप्ती या दोन्ही असतात. पण ब्रह्मज्ञानात साधकाला अज्ञानाचं आवरण असल्यामुळे केवळ वृत्तीव्याप्ती आहे, फलव्याप्ती नाही. आणि सिद्धाला ब्रह्म अनावृत असल्यामुळे त्याच्या ठिकाणी वृत्तीव्याप्ती देखील नाही, फलव्याप्ती देखील नाही. आता हे काय हे कळालं पाहिजे थोडंसं. तर ज्ञान कसं होतं या संबंधामध्ये वेदांतांनी दिलेली प्रक्रिया अशी आहे की ज्या वेळेला आपण एखाद्या आकाराकडे पाहतो त्यावेळेला प्रथम नेत्रेंद्रिय वृत्ती त्या आकारापर्यंत पोहोचते, त्या आकाराने आकारित होते आणि तदाकाराकारित त्या वृत्तीमध्ये नंतर चिदाभासाचं जे भान होतं त्यानंतर ती वस्तू अमुक आहे असं आपल्याला ज्ञान होतं. उदाहरणार्थ नेत्रेंद्रिय वृत्ती ज्या वेळेला घटापर्यंत जाते त्यावेळेला ती नेत्रेंद्रिय वृत्ती घटाकाराकारित होते आणि तदनंतर आत असलेलं जे काही चिदाभास आहे तो तिथपर्यंत पोहोचल्यानंतर अयम घटहा, हा घट आहे असं ज्ञान होत असतं. म्हणजे पहिली झाली वृत्तीव्याप्ती आणि दुसरी आहे ती फलव्याप्ती. पण आता असं आहे की जे जड पदार्थ आहेत त्या जड पदार्थांकरता वृत्तीव्याप्ती आणि फलव्याप्ती दोन्हीची आवश्यकता आहे. अंधारामध्ये जर घट असेल, एखादा पदार्थ असेल तर तो पदार्थ आपल्याला कळावा, दिसावा याकरता म्हणून प्रकाशाचीही गरज आहे आणि नेत्रेंद्रिय वृत्तीचीही गरज आहे. परंतु जर दिवा लावलेला असेल तर लावलेल्या पेटत्या दिव्याला पाहण्याकरता म्हणून अन्य दिव्याची आवश्यकता आहे काय, तर जशी प्रकाशित असलेल्या दिव्याला पाहण्याकरता अन्य दिव्याची आवश्यकता नाही आहे. म्हणून त्या ठिकाणी फक्त वृत्तीव्याप्तीच अपेक्षित आहे. नेत्रेंद्रिय वृत्ती दीपाकाराकारित झाली की त्या दीपाचं ज्ञान आहे. परंतु ज्या ठिकाणी प्रकाशित पदार्थ नाही आहे त्या ठिकाणी वृत्तीव्याप्ती सहित फलव्याप्तीची देखील आवश्यकता आहे. म्हणून जे अनात्म पदार्थ आहेत त्यांचं ज्ञान होण्यामध्ये वृत्तीव्याप्ती आणि फलव्याप्ती दोन्हीची आवश्यकता आहे. पंचदशीकार सांगतात प्रकाश स्वरूप असलेलं तत्व जाणण्याकरता केवळ वृत्तीव्याप्तीची अपेक्षा आहे. फलव्याप्यत्वमेवास्य शास्त्रकृद्भिर्निवारितम. त्या ठिकाणी फलव्याप्ती ही निवृत्त केलेली, अर्थात तिचं निवारण केलेलं आहे. परंतु एखादा सिद्ध जर असेल तर त्या ठिकाणी ब्रह्म अनावृत असल्यामुळे त्या ठिकाणी वृत्तीव्याप्तीही नाही आणि फलव्याप्तीही नाही आहे. म्हणूनच शब्दरूपी सूर्य मावळल्यानंतर म्हणजे परमात्म्याचे वर्णन करणारे शब्द नेती नेती म्हणून कुंठित झाल्यानंतर वेद ज्या बाजेवर निवांत झोपतो तो गीतार्थ आहे. म्हणजेच गीतार्थ अर्थात गीता ही अबाधित अर्थाला विषय करणारी आहे आणि ब्रह्म हे अबाधितार्थ आहे.
अबाधितार्थ. आणि गीता देखील वेदांतर्गत असल्यामुळे वेदाचा अभिप्रायही ब्रह्म सांगण्यातच आहे आणि गीतेचा अभिप्रायही ब्रह्म सांगण्यातच आहे. पण वेदात सगळंच सांगण्यात आलं आहे, म्हणून वेद वाचण्याचा अधिकार जरी विशिष्ट वर्गांकरता असेल तरी वेदातील विषय मात्र सर्वांकरता आहे ना. म्हणून गीतेचे जरी सर्व अधिकारी आहे, मग त्यांचे मलविक्षेप दोष जाऊन जे मुमुक्षु आहेत त्यांच्याकरता हा गीतार्थ मराठी भाषेत वर्णन करावा अशी माझी योग्यता आहे काय? मौली म्हणतात, अर्थातच नाही. परी ऐसियाही मज धिवसा, तो पुढती याची एकी आशा, जे धिटीवा करुणी भवादृशा, पढियंतया होवावे. अशी परिस्थिती असतानाही, अर्थात मी योग्यताहीन असतानाही तरी देखील मला गीतार्थ सांगण्याचं धैर्य आहे. आणि का तर या एकाच आशेने धिटाई करून मी तुमच्या सारख्यांच्या प्रेमाला पात्र व्हावे. आपल्यासारख्या महापुरुषांची कृपा संपादन करावी आणि तुमच्या आवडतं व्हावं, म्हणून या आपल्या कृपेनेच हा गीतार्थ प्रतिपादन करण्याचा मी प्रयत्न करत आहे. तरी आता चंद्रापासून निवविते, जे अमृताहुनी जीवविते, तेणे अवधाने की जे वाढते मनोरथा माझिया. म्हणून जे आता चंद्रापेक्षाही अधिक शीतल करणार आहे, अमृतापेक्षाही अधिक जगविणारं जे आहे, त्या तुमच्या अवधानाने माझ्या इच्छेला वाढती करावी. काजई दिठीवा तुमचा वरुषे, तै सकळार्थ सिद्धी मती पिके, एरवी कुंभेला उन्मेख सुके जरी उदास तुम्ही. म्हणजे कारण जेव्हा तुमची दृष्टी कृपेचा वर्षाव करते तेव्हा माझी बुद्धी सर्वार्थ ज्ञानाने पिकते. आणि एरवी जर तुम्ही अवधान देण्याविषयी उदास असाल तर नुकतेच अंकुरलेलं ज्ञान देखील सुकून जाईल. आता बघा, इथपर्यंत मागचा स्तुतिस्तोत्र गाण्याचा जो विषय होता तो संपला. तुमची कृपा झाली तर सर्व सिद्धांत माझ्या बुद्धीपुढे उभे राहतील असं सांगतात. आणि तुम्ही जर उदास राहाल तर अंकुर दशेत आलेलं माझं उन्मेष, याचा शब्दाचा अर्थ आहे ज्ञान, हे देखील सुकून जाईल. म्हणून असं आहे, मनुष्य कितीही विद्या शिकला तरी श्री गुरूंच्या कृपाशीर्वादाची त्याला आवश्यकता असतेच. एकंदरीत मानवी जीवनामध्ये काही कृपा सांगितलेल्या आहेत, त्या कृपेने युक्त होऊन जीवन जगणारा हा परिपूर्णतेला प्राप्त होत असतो. मग त्यामध्ये पहिली कृपा सांगितलेली आहे ईश कृपा, ईश्वराची कृपा असावी. दुसरी कृपा सांगितलेली आहे श्री गुरु कृपा, सद्गुरूंची कृपा असली पाहिजे. तिसरी कृपा सांगतात मातृ पितृ कृपा, आई वडिलांची कृपा. चौथी सांगतात शास्त्र कृपा. ज्या वेळेला शास्त्र कृपा होते त्यावेळेला शास्त्र स्वतःचा अर्थ आपल्या बुद्धीमध्ये प्रकाशित करत असतात. एरवी बघा, बऱ्याच वेळेला असा प्रसंग येतो, आपण ग्रंथ वाचतो, तोच सिद्धांत वाचतो, तेवढाच पॅरेग्राफ आपण वाचतो, परंतु आपल्याला त्या शब्दाच्या पलीकडे असलेला गूढ भावार्थ हा लक्षात येत नाही. परंतु जर शास्त्र कृपा झाली तर शास्त्र स्वतः आपला सिद्धांत अर्थ प्रदान करतात, त्यावेळेला त्याचा विस्तार आपल्या बुद्धीमध्ये प्रकट होत असतो. आणि याकरता गुरुकृपा असावी लागते, सद्गुरूंकडे श्रवण हे करावं लागतं. बऱ्याच वेळेला असं होतं
की सद्गुरूंकडे जाऊन श्रवण करणं शक्य होत नाही, त्यावेळेला जर आपण ग्रंथाचीच प्रार्थना करून सेवा केली तर ग्रंथच आपल्याला स्वतःचा अर्थ देतात. यालाच शास्त्रकृपा असं म्हटलेलं आहे. किती झाल्या? 4 कृपा झाल्या आणि 5वी कृपा जी आहे तिला आत्मकृपा म्हणतात किंवा अंतःकरण कृपा असं म्हणतात. आणि या सर्व कृपा अत्यंत आवश्यक आहेत. त्यामुळे या कृपा प्रयत्नाने संपादन करून घ्याव्या लागतात. शेवटची आत्मकृपा ही तर फारच महत्त्वाची आहे, कारण की ती कृपा जर नसेल तर ती व्यक्ती साशंकित राहत असते. म्हणून या सगळ्या कृपा असाव्या लागतात. उदाहरण सांगू काय? व्यवहारामध्ये जसं पतीला कोणत्याही कार्यामध्ये पत्नीची संमती असावी, त्याप्रमाणे काव्य लिहिण्याकरता लागणारे नवनवोन्मेषशालिनी बुद्धी निर्माण होण्याकरता, प्राप्त होण्याकरता गुरुकृपेची सहायता असली पाहिजे. आणि श्रोत्याने अनवधान केलं की वक्त्याच्या बुद्धीतील ज्ञानांकुर सुकूनच जातो. म्हणून जिथे श्रोत्यात आत्मत्व आहे तिथे वक्त्याने वक्तृत्व करावं, आणि जिथे आत्मत्व नसेल तिथे वक्तृत्व करूच नये. आणि असा जो वागणार आहे तो शहाणा वक्ता समजावा. असो सहजे तरी अवधारा, वक्तृत्वा अवधानाचा होय चारा, तरी दोंदे पेलती अक्षरा प्रमेयाची. सांगतात सहज लक्षात आलं किंवा असं घ्या की वक्तृत्वाला अवधानाचे खाद्य असेल तर अक्षरांना सिद्धांताची वाढलेली पोटे ते सावरून धरता येतात. वक्त्याच्या वक्तृत्वाला अवधानाचा चारा असेल तर वक्त्याला अनेक प्रमेय सांगण्याची स्फूर्ती येते. प्रत्येकाला चारा लागतो आणि तो वेगवेगळा चारा असतो. घोड्याला चारा हराळी, बैलाला चारा कुंधा, म्हैशीला चारा पंढाळ, शिळीला चारा बाभळीचा पाला, देवादिकांना अमृत हा चारा. आपण अन्न खातो, पाणी पितो, हा देखील आपला चाराच आहे. पण कितीही श्रीमंत असला तरी अमृत खात नाही, आणि कितीही गरीब झाला तरी पशुचा चारा खात नाही. याचा अर्थ असा आहे की अन्न खाण्यात व पाणी पिण्यात गरीब श्रीमंत सर्व सारखेच आहेत. ज्याचा चारा हा त्याला घालावा लागतो. घोडं नुसतं हरभऱ्यावर जगत नाही तर त्याला चारा द्यावा लागतो. बैल नुसतं पेंडीवर जगत नाही, त्यालाही चारा द्यावा लागतो. तसं वक्त्याच्या वक्तृत्वाला श्रोत्याच्या अवधानाचा चारा असावा लागतो. म्हणून वक्त्याने आपल्या वक्तृत्वाची तयारी करू नये, तर श्रोत्यावर वक्त्याची तयारी अवलंबून असते. श्रोता योग्य असा वक्त्याच्या वक्तृत्वाला अवधानाचा चारा जर घालणारा असेल तर वक्त्याला प्रमेय सांगण्याची सहज स्फूर्ती होते. म्हणून श्रोता अवधान देऊन ऐकत असेल तर वक्त्याने बोलत जावं, आणि श्रोत्याचं अवधान आहे तोपर्यंतच बोलत जावं. उदाहरणार्थ, जसं पात्रामध्ये उष्टे जाईल इतकं अन्न वाढू नये, त्याप्रमाणे श्रोत्यांना ऐकण्याची भूक आहे, त्याचे आतच आपलं वक्तृत्व आवरून घेता आलं तर तो शहाणा वक्ता समजावा. पुढच्या ओवीची पार्श्वभूमी सांगतात. अक्षरांना नेहमी प्रमेयाची पुष्टी असावी. आणि प्रमेय कशाला म्हणतात तर अबाधित अर्थालाच प्रमेय असं म्हणतात. आणि बाधित अर्थाला प्रमेय न म्हणता केवळ अर्थ म्हणतात. म्हणून ब्रह्म प्रमेय आहे आणि जग अर्थ आहे. अर्थ हा नेहमीच ब्रह्मज्ञानाचा विषय असतो आणि प्रमेय
हा प्रमाज्ञानाचा विषय असतो. म्हणून अर्थ कळणाऱ्याला ज्ञाता म्हणतात आणि प्रमेय कळणाऱ्याला प्रमाता असं म्हणतात. प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय हे तीन चैतन्य एकत्र आले की त्यानंतर प्रमा होत असते. यातही दोन प्रकार आहेत. प्रमेयाचं ज्ञान प्रमाणाने झालं तरी प्रमा, आणि प्रमेयाचं ज्ञान प्रमाणा वाचून झालं तरी प्रमा. कारण स्मृती ज्ञान, सुखदुःखाचं ज्ञान आणि ईश्वराला होणारं जगाचं ज्ञान हे प्रमाणा वाचून आहेत. पण प्रमाज्ञान आहे म्हणून ब्रह्म त्रिकाला बाधित सत आहे आणि महावाक्य प्रमाणाने त्याचं ज्ञान होतं असं शास्त्राने सांगितलेलं आहे. तात्पर्य काय? वक्त्याच्या वक्तृत्वाला अवधानाचा चारा असेल तर अक्षराप्रमेयाची पुष्टी ही प्राप्त होते. मग अर्थबोलाची वाट पाहे तेथ अभिप्रावोची अभिप्राया ते विये भावाचा फुलवरा होत जाये मतीवरी. ज्ञानोबराय बोलतात, तुमचं अवधान असेल तर वक्त्याच्या मनात प्रथम अर्थ स्फुरण पावेल, नंतर तो अर्थ स्वतःचा आविष्कार होण्याकरता शब्दाची आतुरतेने वाट पाहिल. त्यावेळी एक अभिप्राय दुसऱ्या अभिप्रायाला प्रसवेल आणि बुद्धीवर नवरसांना व्यक्त करणारे विभाव, अनुभाव आणि व्यभिचारी भाव यांचा फुलवरा होत जाईल. म्हणजे श्रोत्याचा जर अवधान असेल तर अर्थ हा वक्त्याच्या मुखातून शब्द बाहेर पडण्याची वाट पाहिल. शब्द बाहेर पडल्यानंतर त्यातून एका अर्थापासून दुसरा अर्थ असे अनेक अर्थ निघतील आणि बुद्धीला भावात्मक फुलांचा बहर येऊन नाना प्रकारचे अभिप्राय जे आहेत हे सुचू लागतील. म्हणून असं असल्यामुळे संवादाचा सुवावो ढळे तरी हृदयाकाश सारस्वते वोळे आणि श्रोता दुश्चित्त तरी वितुळे मांडला रसू. म्हणूनच श्रोत्या वक्त्यातील प्रश्नोत्तर स्वरूप संवादाचा अनुकूल वारा वाहू लागला तर हृदयाकाशाकडे साहित्यरूपी मेघ वळतात आणि श्रोता चंचल चित्ताचा असेल तर वक्त्याने उत्कृष्ट पद्धतीने आविष्कारलेला रस देखील वितळून जातो. ही ओळी थोडीशी पाहण्यासारखी आहे. म्हणून तत्वबोधद्वारा हितकर असा संवादरूपी अनुकूल वारा सुटला तर वक्त्याच्या हृदयाकाशात शास्त्र सिद्धांत रूपी मेघ भरून येतील असा विशेष प्रकार घडतो. म्हणूनच माऊली म्हणतात, मी तुम्हा श्रोत्यांना अवधान द्या असं म्हणतो. हजारो श्रोते असण्यापेक्षा एकच श्रोता असावा, हजारो शिष्य असण्यापेक्षा एकच शिष्य असावा, पण असा असावा त्याला महत्व आहे. रामकृष्ण परमहंसांचे अनेक शिष्य नाही, एकच शिष्य स्वामी विवेकानंद, परंतु जगामध्ये एकमेवा द्वितीय. म्हणून श्रोता फार मोठा असतो, तपस्वीही तेवढा मोठा नाही. आणि असा जर श्रोता मिळाला तर वक्त्याला देखील तो सुंदर बहार देतो. आणि जर दुश्चित्त म्हणजे चंचल श्रोता जर मिळाला तर श्रोत्याच्या ठिकाणी किंवा वक्त्याने चांगला आविष्कारलेला देखील रस हा वितळून जातो. थोडक्यात सांगायचं असेल तर निरूपण चालू असताना श्रोता जर एकाग्र अंतःकरणाने ते निरूपण ऐकत असेल तर वक्त्याच्या ठिकाणी देखील उत्साह निर्माण होतो. आपोआपच आतील सिद्धांत
शब्दरूपाने अर्थरूपाने प्रगट होतात आणि एका अर्थापासून दुसरा अर्थ, एका अभिप्रायापासून दुसरा अभिप्राय हा प्रगट होत जातो. परंतु निरूपण करत असताना श्रोता जर चंचल असेल, दुश्चित्त असेल, त्या निरूपणाकडे त्याचं लक्ष नसेल, तर त्याचा परिणाम वक्त्यावरती होऊन त्याने उत्तम मांडलेला रस देखील वितळून जातो. किंबहुना याचा थोडासा उलट अर्थ मला असा करावा वाटतो की माऊली असं म्हणतात की बाबा मी या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून असा रस मांडला आहे की श्रोता दुश्चित्त तरी वितुळे. या ज्ञानेश्वरीचे श्रवण करत असताना सज्जन किंवा श्रोत्याच्या ठिकाणी जे जे लक्षण गुण हवेत त्या लक्षण गुणान्वित असलेला श्रोता द्रवित होईल, द्रवी भावाला प्राप्त होईल यात नवल नाही. परंतु ज्ञानेश्वरीचा विषयच असा आहे की श्रोता दुश्चित्त तरी वितुळे. दुश्चित्त श्रोता जरी आणून बसवला तरी देखील त्याचा तो दुश्चित्तपणा वितळल्याशिवाय राहणार नाही. ऐसा मांडला रसू, असा रस मांडला आहे. असो, मूळ अर्थ जर आपण पाहिला की ऐकणाऱ्याला श्रवणाची इच्छा नसेल तर वक्त्याचे वक्तृत्वात आलेला रस वितळून जातो. याला उदाहरण देतात, अहो चंद्रकांत द्रवता किर होये, परी ते हातवटी चंद्रिकी आहे, म्हणून वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते नि विन. म्हणजे चंद्रकांत मण्याला पाझर सुटतो ही गोष्ट खरी आहे, परंतु ही शक्ती एका चंद्राच्याच ठिकाणी आहे. चंद्र किरण आणि चंद्रकांत मणी यांचा ज्या वेळेला संयोग होतो त्यावेळेला त्या चंद्रकांत मण्याच्या ठिकाणी पाझर फुटत असतो. म्हणजे चंद्रकांत मणी पाझरणारा होतो हे खरं, पण त्याला पाझराव्याला लावण्याचं चातुर्य कोणात आहे? चंद्रात आहे. त्याप्रमाणे वक्ता उत्तम बोलेल, पण अवधान देणारे श्रोते असतील तर, म्हणून अवधान देणाऱ्या श्रोत्यान वाचून वक्ता तो वक्ता नव्हे. म्हणून श्रोत्याशिवाय बोलणाऱ्याला किंमत नाही. वक्त्याचं जीवन हे श्रोत्यावरच आधारित आहे. परी आता आमुते गोड करावे, ऐसे तांदुळी कासया विनवावे, साई खडे याने काही प्रार्थावे सूत्रधारा ते. माऊली म्हणतात, परंतु आता आम्हाला गोड करून घ्या, अशी तांदळांना जेवणाराची विनंती करावी लागते का? किंवा कळसूत्री बाहुल्यांना आम्हाला चांगले नाचवा म्हणून सूत्रधाराची विनंती करावी लागते का? तर तो काय बाहुलियांची या काजा नाचवी, की आपुलिये जाणीवेची कळा वाढवी, म्हणून आम्हा या ठेवाठेवी काय काज. मुले म्हणतात, तो सूत्रधार बाहुल्यांच्या कामाकरता नाचवतो काय? नाही, तर स्वतःच्या चातुर्याची कला वाढवित असतो, म्हणून तो नाचवत असतो. या उदाहरणाप्रमाणे आता आम्हाला अवधान द्या, तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या, असं म्हणण्याची उठाठेव करण्याचं काही प्रयोजन नाही. म्हणजे या 31व्या ओवीपर्यंत किंवा अभंग ज्ञानेश्वरीच्या दृष्टीने 67व्या अभंगापर्यंत माऊलींनी ती सलगी व्यक्त केली. आणि शेवटी सांगतात की बोलवणारे जर तुम्ही आहात तर माझ्याकडनं चांगलं बोलवून घ्या, हे सांगण्याची तरी काय गरज आहे? तुम्हाला जसं बोलवून घ्यायचं असेल तसं तुम्ही माझ्याकडनं बोलवून घेणारच आहात. आणि माझ्या बोलण्यातून तुमची कृपाच प्रकट होणार आहे. ज्याप्रमाणे ती बाहुली जशी नाचते, वेगवेगळ्या उड्या वगैरे घेते, यातून जो नाचवणारा आहे त्याचंच चातुर्य समोर येतं, त्याचीच कला प्रगट होते की वा किती सुंदर रीतीने नाचवतोय.
त्याप्रमाणे माझ्याकडनं जर आपण उत्तम बोलवून घेतलं तर आपलंच चातुर्य प्रगट होणार आहे, आपलीच कृपेचं वैभव हे जगासमोर उपस्थित होणार आहे. यामुळे मी वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. मग आता मात्र भगवान श्री निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, तव श्री गुरु म्हणती काय जाहाले, हे समस्तही आम्हा पावले, आता सांगेल निरूपिले नारायणे. की अरे श्रोत्यांना असं परखड बोलण्या इतकं झालं तरी काय, आम्हाला अवधान द्या, या तुझ्या म्हणण्यातील सर्व काही आशय समजला. म्हणून आता भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला जे सांगतात तेच आम्हाला सांग. म्हणजे या ओवीचा अर्थ असा आहे की निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, इतकं व्याख्यान करण्याची आवश्यकता काय आहे, तुझा सर्व अभिप्राय हा आम्हाला कळालेला आहे. यामुळे भगवान श्रीकृष्ण अर्जुनांना काय म्हणाले ते सांग. आपण मागे सुद्धा पाहून आलेलो आहोत. माऊली मध्येच असं काहीतरी प्रस्तावना करतात, मध्येच काहीतरी संत वर्णन करतात, मध्येच काहीतरी श्रोत्यांचं वर्णन करतात, सद्गुरू श्रीमंत निवृत्तीनाथ महाराजांचं वर्णन करतात. आणि मग निवृत्तीनाथ महाराजांनी ती प्रस्तावना वगैरे ऐकून पुन्हा सांगावं, अरे हे ठीक आहे, परंतु चल आता भगवान कृष्ण अर्जुनाला काय म्हणाले ते सांग. असं सांग म्हटल्यानंतर अर्थात ती आज्ञा किंवा तो आशीर्वाद प्राप्त झाल्यानंतर मग पुन्हा माऊली सांगण्याकरता प्रवृत्त होतात. अर्थात माऊली देखील सांग सांग बोल बोल ह्या सांगण्याचा, या गोष्टीचंच वाट पाहून असतात. ज्यावेळेला सद्गुरू श्रीमंत निवृत्तीनाथ महाराज सांगतात सांग बोल त्याचं विवरण कर, त्यावेळेला त्यांच्याकडनं त्या पुढील विवरणाचं सामर्थ्य प्राप्त होतच असतं, असा भाव त्यामध्ये गृहीत धरूनच मग पुढचा तो विचार व्यक्त केला जातो. मग संतोषून निवृत्तीचा दास, पावोनी उल्हास म्हणे ऐसे, आता ऐका संत सज्जन हो तेथे, बोलिले पार्था ते भगवंत. आणि मग असं सद्गुरू श्रीमंत निवृत्तीनाथ महाराजांनी सांगितल्यानंतर की भगवान कृष्ण अर्जुनाला काय बोलले, काय सांगते झाले ते सांग. या श्री गुरूंच्या बोलण्याने संतुष्ट होऊन निवृत्तीनाथ महाराजांचे दास असलेल्या ज्ञानदेवांनी होय महाराज ठीक आहे असं उल्हासाने म्हणून श्रोत्यांना विनंती केली. श्रोते हो ऐका, श्री कृष्ण असं म्हणाले. काय म्हणाले? श्री भगवानुवाच इदंतु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे, ज्ञानं विज्ञान सहितं यज्ञात्वा मोक्षसे शुभात. भगवान म्हणतात की माझ्या गुणाच्या ठिकाणी दोष दृष्टी नसलेल्या तुला हे गुह्यतम ज्ञान प्रपंच ज्ञानासह किंवा ब्रह्मानुभावासह सांगतो की जे जाणून तू दुःखरूप अशा संसारापासून मुक्त होशील. मग आता या ठिकाणी 9व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकाला आरंभ झालेला आहे. हा पहिला श्लोक देखील फार महत्त्वाचा आहे. म्हणजे कुणाला सांगावं आणि काय सांगावं, उपदेश कुणाला करावा या संबंधातला विचार हा या श्लोकामध्ये सांगितला गेलेला आहे. या श्लोकापासूनचं विवरण हे आपल्याला पुढे ऐकायला मिळणार आहे. आजचं हे वाङ्मयीन पुष्प स्वामीजींच्या चरणारविंदी समर्पित करून माझ्या वाक्प्रपंचाला या ठिकाणी मी पूर्ण विराम देतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांतिः शांतिः शांतिः. पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. ओम राम कृष्ण हरी. राम कृष्ण